Your skin can't tolerate acids? Try this. स्किनवरती ऍसिड फॉर्म मधलं कुठल्याही पद्धतीचं एक्सफोलिएशन करताना कॉमन मिस्टेक्स काय होतात, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला असं वाटतं हे खूप जेंटल एक्सफोलिएशन आहे, तर सनस्क्रीन आपण स्किप करू शकतो. दिस इज कम्प्लिटली रॉंग. त्यानंतर त्या ऍसिडला आपण खूप भरपूर वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्स बरोबर, स्पेशली ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स बरोबर मिक्स करून वापरतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण ऍसिड वापरत असल्यामुळे खूप जास्त लवकर रिझल्ट एक्सपेक्ट करतो, की ज्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात आणि आपण त्याचं म्हणजे एकदा दोनदा वापरतो आणि आपण अपेक्षा करतो की माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर ह्या सगळ्यात मोठ्या कॉमन मिस्टेक्स आहेत जेव्हा तुम्ही ऍसिड फॉर्म मधलं एक्सफोलिएशन वापरता. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लायकॉलिक असेल, लॅक्टिक असेल, मॅन्डलिक असेल, सॅलिसिलिक असेल, कुठल्याही पद्धतीचा ऍसिड असेल, आणि जर तुम्ही ह्या गोष्टी वापरत असाल आणि अशा पद्धतीच्या कॉमन मिस्टेक्स करत असाल तर त्या करू नका. आजचा एपिसोड आहे आपला चौथा, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत PHA म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी ऍसिड. आपली ही एक्सफोलिएशनची सिरीज चालू झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण मेन आणि कॉमन प्रॉमिनंटली यूज होणारे ऍसिड्स बघणार आहोत एक्सफोलिएशनच्या सिरीजमध्ये, जे तुम्ही घरगुती वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये त्या ऍसिडला इन्क्लूड करू शकता. तर त्याचे डूज अँड डोंट्स काय आहेत, कसे वापरायचे, कशा पद्धतीने त्याचा यूज केला गेला पाहिजे, कधी वापरले पाहिजे, फ्रिक्वेन्सी किती असले पाहिजे आणि पर्सेंटेज किती असले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपण आत्ताच्या आपल्या सिरीजमध्ये बघत आहोत. जर तुम्हाला सगळ्या सिरीज बघायच्या असतील इन डिटेलमध्ये तर आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही आपले सगळे सिरीज बघू शकता. हायड्रेशन हिरोजची पण आपण सिरीज केलेली आहे, त्याच्यामध्ये पण आपण मेन जे 7 इन्ग्रेडियंट आहेत त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपली ही जी सिरीज चालू आहे ह्याची युट्यूबची जी लिंक आहे ही मी माझ्या बायोमध्ये दिलेली आहे, तर डेफिनेटली जाऊन सगळ्या इन्ग्रेडियंटचं नॉलेज तुम्ही घेऊ शकता. मला जे वाटतायत तसे प्रोडक्ट स्वतःच्या स्किनसाठी सिलेक्ट करू शकता. जर कन्फ्युजन असेल तर मला मेसेज करू शकता. आज आपण बघणार आहोत PHA म्हणजेच पॉलीहायड्रॉक्सी ऍसिड. आता आपल्याला PHA हे कशापासून मिळतं, हे पण एक नैसर्गिकच स्त्रोत आहे. पण नैसर्गिक स्त्रोत हा आर्टिफिशियली फॉर्म मध्ये पण केला जातो, कारण आपल्याला PHA पाहिजे असतं, पण तरीही ते नॅचरल असतं आणि एकदम सेफ असतं. म्हणजे माइल्ड आणि जेंटल एक्सफोलिएटर आहे हा, आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण उत्तम आहे. तर थोडंसं मी त्याच्याबद्दल डिटेल सांगते. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याचं बॅक्टेरियल फर्मेंटेशन केलं जातं आणि त्या प्रोसेसमध्ये नैसर्गिकरित्या PHA म्हणजे नैसर्गिक पॉलिमर्स असतात, तर त्याच्यातनं आपल्याला PHA मिळतं. थोडीशी सायंटिफिक प्रोसेस आहे, किंवा आपण ऍक्च्युअल तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपल्याला PHA कसं मिळतं. ह्या प्रोसेस थ्रू, नैसर्गिक प्रोसेस थ्रूच आपल्याला PHA मिळतं. त्यामुळे हा अतिशय नॅचरल स्त्रोत आहे आणि जेंटल आहे. सेकंडली महत्वाचं म्हणजे हे AHA सारखंच काम करतं, कारण ह्याचं जे मॉलिक्युलर साईज आहे हा थोडासा हेवी असतो, मोठा असतो, त्यामुळे तो स्किनच्या आतमध्ये पेनिट्रेट स्लोली होतो आणि त्याच्यामुळे स्किनचं जेंटल एक्सफोलिएशन केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे हा जसा एक्सफोलिएट करतो त्याचबरोबर आपल्या स्किन मधलं जे नॅचरल मॉइश्चर असतं त्याला सुद्धा मेंटेन ठेवायचं काम करतं. त्यामुळे हे एक्सेसिव्ह स्किनला ड्राय होऊ देत नाही. तुम्ही जर बरेच प्रॉडक्ट बघितले असतील, स्पेशली पिलग्रिम ब्रँडमध्ये एक AHA, BHA आणि PHA असं कंबाईन मध्ये एक एक्सफोलिएटर आहे. 25% AHA, 2% BHA आणि आय थिंक 5% PHA असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि ते अतिशय सेफ ह्यासाठी आहे कारण त्याच्यामध्ये PHA आहे. कारण 25% जर AHA कंटेंट असतील, म्हणजे ग्लायकॉलिक असेल, लॅक्टिक असेल, असे जर 25% पर्यंत ऍसिड्स असतील तर ते हलकं फुलकं स्किनला ड्रायनेस कडे नेतं किंवा ओव्हर थोडंसं एक्सफोलिएट करतं. आणि जेव्हा अशा पर्सेंटेज फॉर्म मध्ये तुम्ही एक्सफोलिएटर यूज करत असाल तर त्याच्याबरोबर सुदिंग, कुलिंग, कामिंग कंटेंट कंबाईन असणं हे खूप महत्वाचं आहे. तर पिलग्रिम मध्ये एक असं एक्सफोलिएटर आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं कंटेंट मिक्स केलेले आहेत आणि ज्याच्यामुळे तुमची स्किन खूप ओव्हर इरिटेट होत नाही, खूप ओव्हर एक्सफोलिएट होत नाही, तर ती जेंटल एक्सफोलिएशनचं काम करते. त्याचबरोबर तुमच्या स्किनला स्मूथ करते, सपल बनवते. त्याचबरोबर तुमची स्किन जी आहे ह्याच्यावरती जर काही ऍक्ने स्पॉट्स असतील, त्याच्यानंतर हलकं पिगमेंटेशन असेल, डल झालेली असेल, खूप एक्सेसिव्ह टॅन झालेली असेल, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सुद्धा ते रिड्यूस करायचं काम उत्तम पद्धतीने करतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्सफोलिएटर वापरत असाल त्याच्याबरोबर जर PHAचं कॉम्बिनेशन असेल तर ते एक्सफोलिएटर हे खूप सुंदर काम करतं, तुमच्या स्किनला इरिटेट होऊ देत नाही. आता आपण बघणार आहोत की PHA एक्झॅक्टली काय काम करतं किंवा कसं काम करतं. तर ते आपल्या स्किनवरच्या डेड स्किनला रिमूव्ह करायचं काम करतं.
त्याचनंतर स्किनचं जे टेक्स्चर आहे त्याला इम्प्रूव्ह करायचं काम करतं, स्किनला ब्राईटनिंग रिझल्ट देण्याचं पण काम करतं. हे असं इन्ग्रेडियंट आहे की जे स्किनला एक्सफोलिएशन बरोबर हायड्रेशन देण्याचं पण काम करतं, प्लस बॅरियरला सुद्धा प्रोटेक्शन ठेवायचं काम करतं. आपण हायड्रेशन हिरोज मध्ये एक पॅन्थेनॉलची सिरीज बघितली, म्हणजे पॅन्थेनॉल इन्ग्रेडियंटचं डिटेलिंग बघितलंय, तर ते सुद्धा स्किनचं बॅरियर उत्तम ठेवायचं काम करतं. तसंच PHA हे सुद्धा तुमच्या स्किनचं जे बॅरियर आहे त्याला मेंटेन ठेवायचं काम करतं, ते ब्रेक होऊ देत नाही. आता आपण बघणार आहोत की PHA चे सगळ्यात महत्वाचे की बेनिफिट्स काय आहेत. स्किन जर तुमची रफ असेल तर त्याला सूथ करायचं काम करतं, एकदम स्मूथनेस आणायचं काम करतं. त्याचबरोबर स्किनचा जो डलनेस असेल ते सुद्धा ते पूर्णपणे घालवतं. तुमचे जर फाईन लाईन्स असतील स्किनवरती तर ते फाईन लाईन्सला पण रिड्यूस करण्याचं काम PHA हे उत्तम पद्धतीने करतं. स्किनला हायड्रेट ठेवतं जेव्हा ते एक्सफोलिएट करत असेल. तुमच्या स्किनवर जर सेन्सिटिव्हिटी असेल तर ती सेन्सिटिव्हिटीला सुद्धा हळूहळू रिड्यूस करायचं काम करतं, स्किनला नॉर्मल आणण्याचं सुद्धा काम करतं. तर हे खूप उत्तम बेनिफिट्स आहेत PHA चे. आता आपण बघूया की PHA हे प्रॉपरली कुठल्या स्किन टाईप वरती तुम्ही वापरू शकता. सो तुमची जर स्किन ही खूप ड्राय असेल तरी सुद्धा तुम्ही PHA चा यूज करू शकता. तुमची स्किन खूप एक्सेसिव्ह सेन्सिटिव्ह असेल तरी सुद्धा तुम्ही हे इन्ग्रेडियंट वापरू शकता. तुमच्या स्किनचा जर बॅरियर हे डॅमेज झालेलं असेल, खूप जास्त वरचा लेअरच कम्प्लिटली निघून गेला असेल, तुमच्या स्किनवरती खूप हेवी रफनेस आला असेल, तरी सुद्धा तुम्ही हे कंटेंट असलेलं कुठलेही प्रॉडक्ट अतिशय व्यवस्थित पद्धतीने वापरू शकता. जर तुमच्याकडे हा कंटेंट असलेला प्रॉडक्ट असेल तर ते प्रॉडक्टचा मला फोटो काढून पाठवा आणि तुमच्या स्किनचा मला फोटो काढून पाठवा. मी तुम्हाला गाईड करेल फ्रीमध्ये की ते प्रॉडक्ट तुम्ही कसं, कधी आणि कशा ड्युरेशननी वापरलं गेलं पाहिजे. आणि तुमची स्किन जर ॲक्ने प्रोन असेल तर अशा स्किनला सुद्धा PHA कंटेंट असलेला प्रॉडक्ट तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. आता आपण बघूया की तुम्ही PHA हे कधी वापरलं पाहिजे आणि त्याचं ड्युरेशन काय असलं पाहिजे. तर PHA हे तुम्ही आठवड्यातनं 2दा ते 3दा वापरू शकता, फॉलोड विथ अ मॉइश्चरायझर, आणि त्याचबरोबर ऑफकोर्स सनस्क्रीन विसरायचं नाहीये. पण इतर ऍसिड्स तुम्ही जेवढे रेअरली वापरता त्याच्यापेक्षाही जास्त फ्रिक्वेंटली तुम्ही PHA चा वापर नक्की करू शकता.